आशिया चषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबईत रंगणार हाय व्होल्टेज सामना। आजचा सामना कोण जिंकणार याची उत्सुकता। अनेक खेळाडूंना पाकिस्तान सोबत सामना खेळायचा नाही, पण जय शहांच्या दबावामुळे आजचा सामना, खासदार संजय राऊतांचा आरोप। भारत पाकिस्तान सामन्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक। माझं कुंकू माझा देश म्हणत ठाकरेंची शिवसेना आज उतरणार रस्त्यावर। ठाकरेंची शिवसेना पंतप्रधान मोदींना पाठवणार साडी चोळी। माजी महापौर किशोरी पेडणेकर सिंदूर सोबत ओटी भरलेला बॉक्स पंतप्रधान यांना पाठवणार। काँग्रेसचाही भारत पाकिस्तान सामन्याला विरोध। शहीदांच्या रक्ताची किंमत मोदी सरकारला नाही का, यशोमती ठाकूर यांचा संतप्त सवाल। आचार्य देवव्रत अहमदाबादहून मुंबईकडे रवाना। उद्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा पदभार स्वीकारणार। उद्या सकाळी 11 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा। माजी उपसरपंच गोविंद बर्गे गोळीबार प्रकरण। आत्महत्येसाठी वापरलेलं पिस्तूल बर्गेंचं नाही, पोलीस तपासात माहिती उघड। पिस्तूल कुणाचं, पोलीस तपास सुरू। मुंबईच्या हार्बर रेल्वे मार्गावर 14 तासांचा जम्बो ब्लॉक। वडाळा ते मानखुर्द दरम्यान पॉवर ब्लॉक। काल रात्री 11 ते आज दुपारी 1:30 पर्यंत ब्लॉक। पनवेल मानखुर्द पनवेल दरम्यान विशेष लोकल फेऱ्या सुरू। राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय। मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा। तर ठाणे पालघर रत्नागिरीलाही मुसळधार पावसाचा अंदाज। नेपाळ फ्रान्स नंतर लंडनमध्ये नागरिक रस्त्यावर। युनाइट द किंगडम इमिग्रेशन विरोधी रॅली। टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वात 1 लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।